नमस्कार, माझं नाव मनाली योगेश वेलणकर. चव महाराष्ट्राची या पाककले स्पर्धेमध्ये माझी निवड झाली आहे आणि त्यांनी आपल्याला मिलेट असा विषय दिला आहे. तर त्याकरता मी नाचणी हे धान्य निवडलेलं आहे. नाचणीचा आपल्या आहारामध्ये रोज समावेश केला तर ती आपल्या शरीराकरता खूप फायदेशीर ठरते. नाचणीमध्ये फायबर, कॅल्शियम आणि लोहांना समृद्ध असलेलं असे पौष्टिक धान्य. तर मी नाचणीपासून सुरळीच्या वड्या म्हणजेच खांडवी अशी प्रसिद्ध असलेली डिश आज करणार आहे. चला तर मग आपण पाहूया नाचणीच्या सुरळीच्या वड्या. आज आपण नाचणीच्या सुरळीच्या वड्या करणार आहोत आणि त्याकरता लागणारे साहित्य आपण बघूया. हे आहे नाचणीचं पीठ, हे आहे ताक आणि आपण बीट घेतले आणि हे बीट शिजवून घ्यायचंय. आपण बीट वापरायचं नाही, फक्त बीट शिजवलेलं पाणी वापरायचं. म्हणजे काय होईल, त्यानुसार आपल्या या सुरळीच्या वडीला छान असा लालसर रंग येईल. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचंय, नारळ घ्यायचाय, कोथिंबीर, साखर, तिखट, हिंग, मोहरी आणि फोडणी करता तेल. आता आपण वडी करण्यात सुरुवात करूया. हे आपण नाचणीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. त्याच भांड्यामध्ये आपण 1 वाटी ताक घेणार आहोत. आणि हे ताक आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण बीट शिजवलेलं पाणी होतं ते 1.5 वाटी घ्यायचं. 1.5 वाटी आपण हे पाणी याच्यामध्ये मिक्स करूया. बिटाचं पाणी मिक्स केल्यामुळे काय होईल, त्या वडीला असा छानसा रंग येईल. कारण काय होतं, नाचणीच्या पिठाला ना असा काळपट रंग येतो, पण मग ती वडी खायला अशी छान आकर्षक वाटत नाही. पण लहान मुलांना कसं ते दिसतंही छान आणि ते खातातही त्यामुळे आवडीने. मग यामध्ये आपल्याला तिखट घालायचं, ते आपल्या चवीनुसार टाकायचं, म्हणजे ज्याला जितकं तिखट हवं त्याप्रमाणे. म्हणजे कसं, बाहेरची जी वडीची पारी असते ती सुद्धा आपल्याला छान अशी तिखट मिठासारखी लागते. त्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिंग घालायचंय. नंतर चवीनुसार साखर टाकायची आणि हे सगळं घातल्यानंतर छान असं आपल्याला ना ढवळून घ्यायचंय. एकजीव झालं पाहिजे ते सगळे, आपण टाकलेले जे पदार्थ आहेत ते सगळे एकजीव झाले पाहिजे. आता आपल्याला काय करायचंय, आपण हे सगळं एकजीव करून घेतलंय. आता आपण कुकरमध्ये हे भांडं ठेवायचंय आणि याला चांगल्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्या काढून घेतल्याने काय होईल, ते छान अगदी सगळं मिश्रण त्याच्यामध्ये एकजीव होईल. आणि त्यानंतर कुकर होईपर्यंत आपल्याला बाजूला आपण फोडणीची तयारी करूया. कारण आपण सुरळीच्या वडीच्या आतमध्ये नारळ कोथिंबीरीची फोडणी करतो, त्यामुळे काय होतं, आपल्या वडीला छान अशी चव येते. कढईमध्ये आपण तेल टाकायचंय. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकू. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला आता हिंग टाकायचं. आपली कुकरची 1 शिट्टी झालेली आहे, आपण याच्यामध्ये हिंग टाकूया. त्यानंतर आपण जो खवलेला नारळ आहे तो त्यात टाकायचा आहे. कोथिंबीर टाकायची आहे आणि एकसारखं ढवळून घेऊ आपण हे.
आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार थोडं तिखटही टाकायचंय आणि थोडी हळदी आपण टाकू आणि परत एकसारखं परतून घेऊ. आता आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकरमधलं आतमध्ये जे मिश्रण ठेवले ते भांडं बाहेर काढून घेऊ. आता हे बाहेर जे भांडं आपण काढले ते परत एकदा छानसं घोटून घ्यायचंय. आता हे जे मिश्रण आपण घोटून घेतलंय ते परत एकदा गॅसवर ठेवून थोडंसं परत एकदा चांगलं एकजीव घोटून घ्यायचं, म्हणजे आतमधल्या गुठळ्या ज्या असतील ना त्या सगळ्या त्यातल्या मोडल्या गेल्या पाहिजे. नंतर आपल्याला एक ताट घ्यायचंय. ताटाच्या आतल्या बाजूला आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकसारखं पूर्ण पसरवून घ्यायचं आपल्याला ताटावर. अशा पद्धतीने आपण हे पसरवून घेतले आणि असंच्या असं आपण ह्या पाठच्या बाजूला सुद्धा आपण हे लावून पसरून घेऊ शकतो. आपलं हे मिश्रण गार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला या मिश्रणावर सुरीने रेषा आखून घ्यायचे. आपल्याला या पद्धतीने ह्या रेषा अशा आखून पट्टी तयार करायची. आपण ज्या रेषा आखून घेतल्या त्याच्यावर आपण जी नारळ कोथिंबीरीची फोडणी केली ते मिश्रण घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गुंडाळी करायची. अशी आपली ही सुरळीची वडी तयार होईल.